नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर हा 4 टक्स ब्लाऊज आहे, 1 ते छाती आहे. मी पुढं याची कटिंग डायरेक्ट पिसावरच दाखवते, म्हणजे अस्तरवर दाखवली. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी 4 टक्सची कटिंग किती व्यवस्थित केली. तर कंटिन्यू व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर चला आपण अगोदर अस्तर एकसारखं आखून एकसारखं कट करून घेऊ. एकसारखं कट केल्याच्या नंतर आपल्याला जेवढी उंची आहे त्यानुसार आपल्याला उंची टाकायची. तर डबल फोल्डमध्ये अस्तर आहे. बंद बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू समोरून आहे. तर जेवढी कस्टमरची उंची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. तर कस्टमरची उंची 13.5ची होती, तर आपण 14.5 घेतली. एक लाईन आखून घ्यायची आणि आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. पुन्हा एकदा उंची चेक करा. 5.5चं मी शोल्डर टाकले. मोंढ्यासाठी मी 5.5च घेतले. आपण हा अगोदर पाठीचा भाग कट करू आणि फ्रंट भाग दुसऱ्याच्यावर करू. आता छातीचा चौथा भाग जवळजवळ 7.25 इंच येतोय. त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करायचे. मोंढ्यासाठी आपण पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावर आपण एक पॉईंट दिला. 1.5 इंचावर आपल्याला आकार द्यायचा आणि हे माप जेवढं बसते त्याच्यामध्ये आपल्याला कमरेच्या मापामध्ये अर्धा इंच कमी करावं लागतं, किंवा मग कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच जरी टाकले तरी पण कमरेचा भाग हा बरोबर निघून जातो. अशा पद्धतीने मी मोंढ्याला आकार देऊन घेतलाय. गळ्यासाठी घ्यायचे 2.25 इंच. तुम्हाला जर जास्त ब्रॉड गळा लागत असेल तर 2.5 घेऊ शकता. मी 2.25 इंच घेतले गळ्याला. तर गळा 9.5चा किंवा 10चा टाका. 9.5चा गळा टाकलाय, शिवून हा 9चा होतो. आता वरती मी 2.25 घेतले, तर खाली मी 3 इंच घेतले. शक्यतो डेली यूजचे ब्लाऊज सगळे गोल गळ्याचेच मी तुम्हाला दाखवते. डिझाईनचे जर पाहिजे असेल तर जसे तुम्ही कमेंट करता त्यानुसार मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करेन. आता मी पाठीमागचा भाग अगोदर कट करून घेतलाय. आता आपण फ्रंट भाग कट करणार आहोत. आता मी गळा आत्ताच कट करीत नाही, ज्यावेळेस माझं सगळं आखून होईल त्याच्यानंतर मग मी गळा पाठीमागचा कट करेन. तर आहे तसं पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ब्लाऊज जो आपला अस्तर आहे त्याचे काठ पूर्ण सुटलेले आहेत, ते आपण याच्यात मापात धरले नाही, ते आपण हुकलूक पट्टीसाठी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आता उंचीमध्ये मी 1 इंच जास्त घेतले. हा 4 टक्स ब्लाऊज आहे. तर ज्यावेळेस आपण 1 इंचाचा टक्स घेतो तर कपडा काही वरती जातो, तर तो न जाण्यासाठी आपण 1 इंच जास्त घेतले. बाकीचं पूर्ण आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. फक्त फ्रंट बाजू आपण जास्त घेतली, नीट लक्षात घ्या. आपण हा बिना क्रॉस पट्टीचा ब्लाऊज शिवतोय. आता काय करायचं आहे, पुन्हा एकदा माप घेऊन जरी केलं, माप टाकले तरी चालते, किंवा अशा पद्धतीने जरी आता मला दिसतंय तर मी त्यानुसारच मी मार्क करून घेतले. आता समोरचा आपल्याला मोंढा 1 इंचावर घ्यायचा आहे, तर तुम्ही घेतलाय. आता गळा 2.25चा घेतलाय. समोरचा गळा मी 6.5चा घेतलाय, म्हणजे शिवून हा 6 इंचाचा बरोबर होतो आणि गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे. टक्स पॉईंटसाठी आता आपण आडवं माप घ्यायचं आहे 3.5 इंच. 3.5 इंच. आता आपण अगोदर कट करू, नंतर आपण टक्स आखून घेऊ. तुम्हाला जर समोरचा गळा 7चा लागत असेल तर तुम्ही वाढवू शकतात, काही अडचण नाही. आता टक्ससाठी आपल्याला अर्धा इंच कडेने जरी घेतलं तरी चालते. आता उंची टक्सची घेतली 4 इंच.
अर्धा इंचाचा मी हा टक्स केला आहे, म्हणजे टोटल हा 1 इंचाचा टक्स होऊन जातो. म्हणजे आपल्याला उभार भाग हा व्यवस्थित येतो. जसं आपण कटोरीला पण व्यवस्थित फिनिशिंग येते, तसेच 4 टक्सला पण फिनिशिंग येते. आता मी बघा क्रॉसमध्ये कसं कट केलं आहे. खालच्या लाईनीपासून आपण वरची जी लाईन आहे जी आपली उंचीची, तिथपर्यंत मी क्रॉसमध्ये लाईन आखून घेतली आणि तसं आपल्याला कट करायचं आहे. 1 इंच नाही घेतला, अर्धा इंच घेतला तरी पण चालते. अशा पद्धतीने याचा टक्स येऊन जातो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा गळा हा कट करून घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा हा व्यवस्थित कट झाला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात त्याच्यामध्ये. मी पुन्हा एकदा समोरचा भाग घेतला आहे. तर आपल्याला आता बाही कशी कट करायची, समजा आपला मोंडाचा भाग जेवढा येतो त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं. तर मोंडा आलता माझा 7 इंच, तर त्याच्यामध्ये मी 1.5 इंच मिक्स केले, म्हणजे 8.5ची घडी. बाही होती 4ची, तर आपल्याला घ्यायची 5 इंचाची बाही. असं माप टाकलं आहे मी 2.5 इंचा. दंडगेर होता 5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. 1.5 इंच जरी ठेवले तरी भरपूर झाली. 5 इंच दंडगेर होता आणि आकार देऊन घेतलाय बाईला. कुठेही जाऊ नका, कारण मी अजून तुम्हाला 4 टक्स कशा पद्धतीने आखायचा हे पण समोर पुढे दाखवणारच आहे. अशा पद्धतीने बाहीची कटिंग झाली. आता आपल्याला याला एका बाजूने जोड द्यायचा आहे. तर ते आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवायला घेतो त्यावेळेस आपण जोड देऊ त्याला. आता मेन फॅब्रिकवर आपण लगेच याची कटिंग करू. तर अगोदर बंद बाजूने कधी पण आपल्याला पाठीचा भाग टाकून घ्यायचा आहे. आता मी अगोदर बाही याची काढून घेते. आता याला बाहीला पण मला जॉईंट द्यायचं आहे, तर मग मी ज्यावेळेस शिवते ना त्यावेळेलाच मी बाहीला जॉईंट देते आणि त्यावेळेसच मी मेन फॅब्रिकवर बाही कटिंग करते. आता बंद बाजूकडून आपल्याला पाठीचा भाग टाकून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये लगेच आपण पाठीचा भाग कट करून घेऊ. तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील माझ्याकडून, तर जेवढं तुम्ही कमेंट करता त्यानुसार मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो जे नवीन आहे, शोल्डर उतरण्याचा किंवा फिनिशिंग व्यवस्थित न येण्याचा. तर जेवढं तुम्ही पेपर कटिंग करता किंवा जेवढं तुम्ही शिवून बघता त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फरक काढता येईल किंवा कळन का आपल्याला कुठं कमी झालं आहे, कुठं जास्त झालं आहे. तर जेवढं पेपर कटिंग करताना तेवढं नवीन शिकणाऱ्यांसाठी चांगलाच आहे. आता समोरचा भाग पण कट करून घेऊ. हा 1 टक्समध्ये जरी ब्लाऊज शिवला तरी एकदम परफेक्ट असा येतो. तर आता मला थोडंसं कपडा कमी पडत होता, तर आपल्याला जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. 4 टक्स पण हा ब्लाऊज होऊन जातो आणि आपल्याला 1 टक्समध्ये जरी शिवायचा असेल तर जसं माप टाकले त्यानुसारच 1 टक्स घ्यायचं आहे. 4 टक्स नाही घेतला तरी चालते. अशा पद्धतीने आपण 4 टक्स घ्यायचे आहेत. खूप सिंपल पद्धतीने आहे, काहीच अवघड नाही. जसं तुम्ही ट्राय करताना नक्कीच तुमचं पण ब्लाऊज व्यवस्थित बसन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर मी जे सांगितले 1 टक्स पण ह्याच कटिंगनुसार तुम्ही बनवू शकतात. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.